भाजपला तिथे आणि मुस्लिम मुंबई बनवण्याचा उद्धव ठाकरेंचा कारस्थान मुंबई पराकरांनी त्यांना धडा शिकवला. नील सोमय्या यांचा देखील विजय झालेला आहे. तुम्ही म्हणाले होते की आकडे मोजायचे तर आता मी कशाला हो, माझा पोरगा नील सोमय्यानी पण उद्धव ठाकरेची इज्जत काढून त्याच्या हातात दिली. संजय राऊत आणि तेवढ्या मोठ्या मोठ्या बाता करत होत्या. त्या दिनेश जाधव उद्धव ठाकरेचा उमेदवार, त्याला 6,000 मतं मिळाली. 14,000 मताधिक्याने नील सोमय्याला 20,000 आणि उद्धव ठाकरेला 6,000. काय बात जास्त बोलायची गरज नाहीये. सर, या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त नुकसान झालंय ते मनसेचं झालंय, त्याबद्दल काय सांगाल? असे या निवडणुकीत राज ठाकरेचा मनसेचं समापन होत आहेत. पुढच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेच्या सेनेचं पण समारोपच होणार. कारण यावर्षी परत त्यांनी चिटिंग केलं. 1/3 मुस्लिम मतं उद्धव ठाकरेला जेवढी मतं मिळाली आहेत त्यातनं 1/3 बांगलादेशी. तर मुंबई प्रभाग 129 मध्ये भाजपच्या अश्विनी मते या आघाडीवर आहेत. मुंबई प्रभाग क्रमांक 129 आणि 130 मध्ये भाजपचे धर्मेश गिरी आघाडीवरती आहेत. मुंबई प्रभाग क्रमांक 129 मध्ये भाजपच्या अश्विनी मते आघाडीवर. अजूनही काही ठिकाणचे निकाल हाती यायचे. मुंबई प्रभाग 130 मध्ये भाजपचे धर्मेश गिरी हे आघाडीवर आहेत. काही प्रभागाचे आत्ता वॉर्डचे मतमोजणी जी आहे ती सुरू झालेली आहे, त्यामुळे निकाल जे आहेत ते थोडेसे उशिरा येत आहेत. मात्र भाजप आणि शिंदे मुंबईमध्ये 127 जागांवर आघाडीवर. त्यामुळे हे काही आकडे दिसत आहेत ते अजूनही बदलण्याची शक्यता आहे. मुंबई प्रभाग क्रमांक 129 मध्ये भाजपच्या अश्विनी मते आघाडीवर असल्याची बातमी, तर 130 मध्ये भाजपचे धर्मेश गिरी हे देखील आघाडीवर. ठाकरे बंधू देखील मुंबईमध्ये 73